नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला जे काही विजेवर चालतं, आपला फोन असो किंवा घरातले दिवे, ते सगळं नक्की कसं काम करतं? या सगळ्यामागे एक अदृश्य आराखडा असतो, ज्याला आपण सर्किट म्हणतो. चला तर मग आज याच आराखड्याचं विज्ञान सोपं करून समजून घेऊया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांना कधी ना कधी नक्कीच पडला असेल, बरोबर? म्हणजे बघा, सणासुदीच्या दिव्यांची एक माळ, त्यातला एक दिवा गेला की अख्खी माळ बंद. पण घरातला एक दिवा गेला तर बाकीचे आरामात चालू राहतात. असं का होतं? हे एक कोडं आहे आणि याचं उत्तरच आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किट्सच्या मूळ रहस्यापर्यंत घेऊन जाणार आहे. तर या रहस्याचा उलगडा करण्यासाठी वळूया पहिल्या संकेताकडे, आणि तो संकेत आहे सिरीज सर्किट. सिरीज सर्किट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं सर्किट आहे जिथे सगळे दिवे किंवा उपकरणं एकामागे एक म्हणजे एकाच रांगेत जोडलेली असतात. यामुळे काय होतं की विजेला वाहण्यासाठी फक्त एकच मार्ग मिळतो, अगदी एका लेनच्या रस्त्यासारखं, जिथे सगळ्या गाड्यांना एकाच रांगेत एकामागोमाग एकच जावं लागतं. दुसरा कुठलाही पर्याय नसतो. विजेच्या प्रवाहाचंही अगदी तसंच आहे. इथे बघा, वीज एकाच अखंड मार्गाने वाहते. ती पॉवर सोर्समधून निघते, प्रत्येक घटकामधून म्हणजे प्रत्येक दिव्यामधून जाते आणि मगच परत येते. आता विचार करा, या मार्गात कुठेही अगदी एका ठिकाणी जरी अडथळा आला, समजा एक दिवा खराब झाला, तर काय होईल? बरोबर, संपूर्ण प्रवासच थांबून जाईल. हे फक्त कागदावरची संकल्पना नाहीये, तर प्रत्यक्षातही असं वापरलं जातं. या चित्रात बघा, एक बॅटरी आणि दोन दिवे एका रांगेत जोडलेले दिसतायत. यात गंमत अशी आहे की दुसऱ्या दिव्यापर्यंत पोहोचण्यासाठी विजेला पहिल्या दिव्यामधूनच जावं लागतं. म्हणजे पहिला दिवा बंद तर दुसरा पण बंद. हेच तर सिरीज सर्किटचं मुख्य वैशिष्ट्य आहे. चला, आता आपल्या कोड्याच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे वळूया, पॅरलल सर्किट. हा सिरीज सर्किटपेक्षा बराच वेगळा आहे. बघूया तरी हा कसा काम करतो. पॅरेलल सर्किट म्हणजे एक असं सर्किट जे अनेक शाखांमध्ये विभागलेलं असतं. यामुळे विजेला वाहण्यासाठी एकाऐवजी अनेक मार्ग उपलब्ध होतात. याला आपण एका मल्टीलेन हायवेची उपमा देऊ शकतो, जिथे ट्रॅफिकला एकाच ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवेगळे लेन किंवा मार्ग उपलब्ध असतात. समजा एक लेन काही कारणाने बंद झाला तरी काही फरक पडत नाही. वाहतूक दुसऱ्या लेनमधून सुरळीत चालू राहते. आणि हे चित्र तेच अगदी स्पष्टपणे दाखवतंय. इथे बघा, वीज प्रवाह सुरुवातीलाच विभागला जातो प्रत्येक घटकाला, म्हणजे प्रत्येक दिव्याला स्वतंत्रपणे शक्ती पुरवतो आणि मग शेवटी परत एकत्र येतो. याचा सगळ्यात मोठा फायदा काय? तर प्रत्येक घटक दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही, सगळे स्वतंत्रपणे काम करतात. तर मग ह्या दोन्हीमधला मुख्य फरक काय? एकदम सोप्पा आहे. सिरीज सर्किटमध्ये असतो फक्त एकच मार्ग, ज्यामुळे एक जरी घटक बंद पडला की सगळं काही थांबतं. याउलट पॅरलल सर्किटमध्ये अनेक मार्ग असतात, त्यामुळे प्रत्येक घटक आपापला स्वतंत्रपणे काम करतो. एकाच्या बिघाडाचा दुसऱ्यावर काहीही परिणाम होत नाही. हाच या दोन्हीमधला मूळ फरक आहे. ठीक आहे, आता आपल्याला सर्किट म्हणजे काय हे तर कळालं. पण जेव्हा यात काही बिघाड होतो तेव्हा नक्की काय होतं? चला, आता आपण सर्किटमधल्या दोन महत्वाच्या दोषांबद्दल जाणून घेऊया. एक आहे ओपन सर्किट आणि दुसरा शॉर्ट सर्किट. ओपन सर्किट नावाप्रमाणेच याचा सरळ अर्थ आहे की विजेचा मार्ग कुठेतरी उघडा आहे किंवा तुटलेला आहे. जसं की तुटलेली तार, खराब झालेला बल्ब किंवा आपण बंद केलेलं स्विच. याची कल्पना एखाद्या उघडलेल्या पुलासारखी करा. पूल उघडा असला की वाहतूक पुढे जाऊच शकत नाही. तसंच विजेचं आहे. या चित्रात बघा, हे किती सोपं आहे ते. जोपर्यंत हे स्विच बंद करून मार्ग पूर्ण केला जात नाही, तोपर्यंत वीज त्या बल्बपर्यंत पोहोचूच शकणार नाही आणि तो लागणार नाही. हाच आहे ओपन सर्किटचा साधा सरळ परिणाम. आता येतो शॉर्ट सर्किट, आणि हा एक खूप धोकादायक प्रकार आहे. यात काय होतं तर वीज तिचा ठरलेला जो लांबचा मार्ग आहे तो सोडून एक सोपा, जवळचा म्हणजे एक शॉर्टकट मार्ग निवडते. या शॉर्टकटमध्ये अडथळा खूप कमी असतो, त्यामुळे प्रचंड प्रमाणात वीज वाहू लागते. यातून खूप जास्त उष्णता निर्माण होते आणि अगदी आग लागण्याचाही धोका असतो. ही स्लाइड दोन्हीतला फरक अगदी स्पष्ट करते. डावीकडे आहे ओपन सर्किट म्हणजे ब्रेक, ज्यामुळे सगळा प्रवाहच थांबतो. आणि उजवीकडे आहे शॉर्ट सर्किट म्हणजे एक धोकादायक शॉर्टकट, जो अनियंत्रित ऊर्जेला वाट मोकळी करून देतो. हे चित्र शॉर्ट सर्किटची तीव्रता दाखवतं. ही फक्त एक तांत्रिक अडचण नाही, तर हा एक गंभीर धोका आहे. यामुळे प्रचंड ऊर्जा बाहेर फेकली जाते
आणि म्हणूनच आपल्या घरात फ्यूज आणि सर्किट ब्रेकर्स बसवलेले असतात, जे अशा वेळी प्रवाह खंडित करून आपलं संरक्षण करतात. तर आत्तापर्यंत आपण सिरीज सर्किट, पॅरलल सर्किट, ओपन आणि शॉर्ट सर्किट या सगळ्याबद्दल जाणून घेतलं. आता या सर्व माहितीला एकत्र जोडून आपण आपल्या सुरुवातीच्या त्या कोड्याचं उत्तर शोधूया. आणि हे आहे आपल्या त्या कोड्याचं उत्तर. त्या जुन्या दिव्यांच्या माळा अनेकदा सिरीज सर्किटमध्ये जोडलेल्या असायच्या. त्यामुळे एक दिवा जळला की तो एक ओपन सर्किट तयार करतो आणि विजेचा एकमेव मार्गच बंद होऊन जातो. परिणामी अख्खी माळ बंद. याउलट आपल्या घरातले दिवे पॅरलल सर्किटमध्ये जोडलेले असतात. प्रत्येक दिवा त्याच्या स्वतंत्र मार्गावर असतो. त्यामुळे एक दिवा गेला तर इतरांवर काहीही परिणाम होत नाही, कारण त्यांचे मार्ग सुरक्षित आणि पूर्ण असतात. सोपं होतं ना? या सगळ्याचा अर्थ काय? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर्किटची रचनाच ठरवते की ते किती विश्वासार्ह असेल आणि बिघाड झाल्यास ते कसं वागेल. म्हणजे सिरीज सर्किट वापरायचं की पॅरलल हा एक साधा निर्णय नाही, तर त्याचे परिणाम खूप मोठे असतात. विश्वासार्हता आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टी सर्किटच्या रचनेवरच अवलंबून असतात. तर आता आपल्या इलेक्ट्रिकल जगाचा हा मूळ आराखडा आपल्या समोर आहे. आता जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहाल तेव्हा प्रत्येक विजेवर चालणारी गोष्ट आपल्याला वेगळ्या नजरेने दिसेल. आपल्याला दिसेल की प्रत्येक गोष्ट सिरीज किंवा पॅरलल सर्किटच्या आराखड्यावरच चालते. याच मूलभूत रचनेमुळे आपलं आधुनिक जग शक्य झालं आहे. आता प्रश्न हा आहे की ह्या ज्ञानाचा वापर करून पुढे कोणती नवीन गोष्ट तयार होईल.